नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट अँड IVF कन्सल्टंट, सातारा। आज आपण जाणून घेणार आहोत सुदृढ बाळासाठी, हेल्दी बेबीसाठी आपण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत। प्रत्येकालाच आपलं बेबी सुदृढ बेबी म्हणजेच हेल्दी बेबी हवं असतं, तर त्यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे। खूप महत्त्वाचं म्हणजे आहाराचं नियोजन जे करतील त्यांना नक्कीच हेल्दी बेबी होणार आहे। कारण असंही आपल्या मराठी भाषेमध्ये असं म्हटलं जातं की आपण जसे असतो, आपण जसे खातो तेच आपण असतो। सो डेफिनेटली पौष्टिक जो आहार आहे त्याचं सेवन करणं गरजेचं आहे। अगदी एव्हिडन्स सुद्धा असं सांगतो, अमेरिकन न्यूट्रिशनल सोसायटी सुद्धा असं सांगते, जर आहार पौष्टिक असेल, सात्विक असेल तर आपलं बाळ हेल्दी होणार आहे। सो कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत? प्रक्रिया केलेलं अन्न आणि रिफाईंड शुगर असलेलं अन्न, प्रोसेस्ड फूड आणि रिफाईंड शुगर असलेलं अन्न म्हणजे पिझ्झा, बर्गर, बेकरी प्रोडक्ट्स, मैदा असलेले प्रोडक्ट जसं की केक्स, बिस्किट्स, याचं जे सेवन आहे हे आपल्याला पूर्णपणे टाळायचं आहे। कारण हे जे पदार्थ आहेत, प्रक्रिया केलेले पदार्थ आहेत, जे त्याच्यामध्ये वापरलेले प्रिझर्वेटिव्ज आहेत, ते एंडोक्राइन डिस्रप्टर्स आहेत। म्हणजे नेमकं काय की आपलं जे शरीर आहे ते हॉर्मोन्सवरती चालतं, संप्रेरकांवरती चालतं। ह्या ज्या संप्रेरकांचं काम हे आहे, हे प्रिझर्वेटिव्ज त्या संप्रेरकांना मारक ठरतात, डिस्रप्ट करतात, त्यांचं असंतुलन करतात आणि मग हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्याच्यामुळे शरीरातला इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो की जे आपल्या बाळासाठी योग्य नाही आहे। प्रक्रिया केलेलं फूड जेव्हा आपण खातो तेव्हा एकतर इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाला सुद्धा कपल्सना सामोरं जावं लागतं, तसंच ॲबॉर्शनची रिस्क वाढते। बाळासाठी म्हणाल तर जे कपल्स आहेत की जे पौष्टिक आहार घेत नाही आहेत, प्रोसेस्ड फूड खातात आहे, त्यांच्या बाळांमध्ये एव्हिडन्समध्ये आपल्याला असं दिसून आलेलं आहे की त्यांच्या बाळांची वजनं जास्त असतात। ओबेसिटी म्हणजे लहान मुलांमध्ये येणारा लठ्ठपणा जो आहे आणि त्याचे पूर्ण लाईफलॉंग होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, जसं की हार्ट डिसीज असू दे, ब्लड प्रेशर असू दे, डायबिटीस असू दे, याचा त्याच्याशी संबंध आहे आणि त्याच्यामुळे पौष्टिक सात्विक आहार घेणं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कॉफी आणि चहा। बरेच लोक विचारतात की मॅडम मी 4-5 कप कॉफी तर अशीच घेते, सकाळी एकदा, मग परत ऑफिसमध्ये गेल्या एकदा, मग परत संध्याकाळी एकदा आणि रात्री झोपताना सुद्धा मला कॉफी लागते, तर मग ते प्रेग्नन्सीसाठी चालेल का? मला किती ते प्रमाणात असणं गरजेचं आहे? खूप हा चांगला प्रश्न मला वाटतो, कारण लोकांना त्याची माहिती नाही आहे आणि म्हणून ते घेत नाहीत। जर आपण लोकांपर्यंत योग्य माहिती जर पोहोचवली तर ते नक्कीच फॉलो करतील। तर साधारणपणे 2 कपाच्या वरती जर कॉफी असेल तर काय तोटे आहेत? तर कॉफीमध्ये कॅफेन नावाचं एक केमिकल असतं, ते कॅफेन जे आहे ते स्लीप सायकल डिस्टर्ब करतं आणि त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो। तसंच कॉफीच्या अतिसेवनामुळे ॲबॉर्शनची रिस्क वाढते की जे पहिल्या 3 महिन्यामधले जे मिसकॅरेजेस आहेत त्याची रिस्क वाढते, बाळाचं वजन कमी असणं, लवकर डिलिव्हरी होणं, ह्या गोष्टी कॉफी जर अतिसेवन जर असेल कॉफीचं तर त्याच्याशी निगडीत आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चहा। चहामध्ये टॅनिन नावाचा घटक असतो आणि चहाचं प्रमाण सुद्धा जर जास्त असेल तर टॅनिन काय करतं तर आपल्या शरीरामध्ये आपण जे काही खातो तर ते ॲब्सॉर्प्शन जे आहे की जसं की आयर्नचं ॲब्सॉर्प्शन म्हणजे लोह, कॅल्शियमचं, आपण जे इतर पदार्थ घेतोय त्यामधलं ॲब्सॉर्प्शन जे आहे ते हॅम्पर करतं आणि त्याच्यामुळे बाळाची जी हाडांची वाढ आहे किंवा स्नायूंची जी ग्रोथ आहे, जी वाढ आहे ते कमी करतं। त्याच्यामुळे चहासुद्धा हा शरीराला अपायकारक आहे आणि त्याच्यामुळे चहाचं सेवन सुद्धा अति प्रमाणात अजिबात। तसंच पुढचा एक मुद्दा, आजकाल धूम्रपान आणि मद्यपानाचं प्रमाण वाढलेलं आहे। अगदी महिलांमध्ये सुद्धा हे प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे। मला परत एकदा इथे नमूद करायचं आहे की अल्कोहोल आणि स्मोकिंग ह्या दोन्हीही गोष्टी बाळासाठी अजिबातच चांगल्या नाही आहेत, त्याच्यामुळे ते वर्जच करायला हवं। त्याची काय कारणं आहेत हे जाणून घ्या नक्की। अल्कोहोल जे आहे की ज्याच्यामुळे ॲबॉर्शनची रिस्क
मोर दॅन 3 to 4 फोल्ड वाढते. खूप महत्त्वाचं म्हणजे निकोटीन, म्हणजे जे तंबाखूमध्ये जे निकोटीन असतं ते रक्तवाहिन्यांना आकुंचन पावतात आणि त्याच्यामुळे बाळाचं जे वजन आहे ते वाढायला योग्यरित्या ते वाढत नाही आहे. खूप महत्त्वाचं म्हणजे बाळाची वाढ व्यवस्थित न झाल्यामुळं डेव्हलपमेंट डिसॅबिलिटीजसुद्धा बाळामध्ये येतात. त्याच्यानंतर बाळामध्ये व्यंग येण्याचा धोका, जसं की हार्टमध्ये काही डिफेक्ट्स असतील किंवा फेशियल डिफेक्ट्स काही असतील, की जसं की फाटलेला ओठ असणं किंवा टाळा फाटलेला असणं, ज्याला आपण क्लेफ्ट लिफ्ट किंवा क्लेफ्ट पॅलेट असं म्हणतो, ह्या सुद्धा ज्या गोष्टी आहेत बाळामध्ये व्यंग येण्याच्या ज्या काही रिस्क आहे ते अल्कोहोल आणि स्मोकिंगशी निगडीत आहेत. खूप महत्त्वाचा मुद्दा, रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळं बाळाचा रक्तपुरवठा कमी होतो. बाळाचं वजन तर कमी असू शकतंच, पण सडन इन्फंट डेथ सिंड्रोम म्हणजे अचानकपणे बाळाचे ठोके बंद होण्याचा धोका जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, की जो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे फिटल अल्कोहोल स्पेक्ट्रम सिंड्रोम, याच्यामध्ये बाळाची वाढ, मेंदूची वाढ, डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटीज दिसून येतात, की जे लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स आहेत. आणि म्हणून सुदृढ बाळासाठी आपल्याला मद्यपान आणि धूम्रपान हे दोन्हीही वर्ज्य करणं आवश्यक आहे. प्रिझर्वेटिव्ह असलेलं अन्न अजिबात प्रेग्नन्सीमध्ये घ्यायचं नाहीये. रादर मी इथे एक विनंतीच करेन की लाईफ लॉंगमध्येच आपल्याला हे पाळायचं आहे, कारण आपल्याला हेल्दी लाईफ पण हवं आहे. जेवणाच्या वेळा खूप महत्त्वाच्या ठरतात. मी तर अगदी आलेख लिहून दिल्यासारखं माझ्या पेशंट्सला सांगते, 8, 10, 12, 4, 6, 8, 10 असं दर 2 तासांनी थोडं थोडं खाणं गरजेचं आहे. 3 मेजर मिल्स आणि 3 मायनर मिल्स आहारामध्ये घेणं गरजेचं आहे. पौष्टिक आहार, घरचं अन्न, सात्विक आहाराचा वापर करणं गरजेचं आहे. आणि सुदृढ बाळासाठी खूप महत्त्वाचं म्हणजे व्यायाम. जर व्यायाम केला तर फॅट कंटेंट जो आहे तो कमी होतो, मसल मास वाढतो आणि त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स जो आहे तो कमी होतो. आणि जर हॉर्मोन जर बॅलन्स स्टेटला असतील तर नक्कीच आपल्या शरीराचं जे हेल्थ स्टेटस आहे ते चांगलं राहतं. अंडबीजाची गुणवत्ता चांगली असते, रादर शुक्राणूंची पण गुणवत्ता चांगली असते आणि म्हणून आपल्याला एक हेल्दी बेबीचा आनंद घेऊ शकतो. अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.